अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील सहकुटुंब आपल्याला लोणी येथील म्हसोबा मंदिरामध्ये त्यांनी दुग्धाभिषेक केला आणि आता आपल्याला थोड्याच वेळात ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आपल्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सुरुवातीला मी सुजयजींशी संवाद साधतोय। काय सांगाल, 45 दिवसाचा प्रवास, 45 दिवसाचा अभ्यास आणि त्यानंतर आता पेपर सुरू होणार आहे, काय सांगाल, तयारी पूर्ण झाली? नाही, तयारी पूर्ण आहे। देशाच्या जनतेने एक निर्णय घेतला, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा केंद्रामध्ये एनडीएचं सरकार येणार आहे। सगळ्यांना मोदींना परत एकदा प्रधानमंत्री पाहायचं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की फार मोठ्या चांगल्या फरकाने केंद्रामध्ये सरकार आणि अहिल्यानगर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल। सर, काय सांगाल, गेले दीड महिन्यापासून तुम्ही अथक प्रयत्न करताय, संपूर्ण कुटुंब मतदारसंघ पिंजून काढताय, तर यंदाची निवडणूक किती अतितटीची वाटते तुम्हाला? नाही, खरं म्हणजे सोशल मीडियामध्येच ती खरं निवडणूक रंगवण्याचा प्रयत्न झाला, वास्तव तसं नव्हतं। आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरच्या अहिल्यानगरच्या दोन्ही जागा, अहमदनगर दक्षिणेची आणि शिर्डी मतदारसंघाची, या दोन्ही जागेवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याच्याबद्दल काही संदेह नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। काय सांगाल ताई, देवाकडे आज नेमकं काय साकडं घातलंय? अहिल्यानगरची भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील आणि उत्तरेमध्ये सदाशिवराव लोखंडे हे दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार हे 100% आम्हाला विश्वास आहे। मात्र दीड महिने चिरंजीवाच्या प्रचारासाठी जो काही प्रवास झाला, काय म्हणाले विषय? दीड महिना नाही, आम्ही वर्षानुवर्ष जनतेमध्ये राहतो, जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याच्यामुळे आम्हाला असं दीड महिना काही वाटला नाही। रेग्युलर कामकाज असतं आमचं, ते रेग्युलर कामकाज सुरूच होतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या पत्नी देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, संपूर्ण कुटुंब एकीकडे प्रचार यंत्रणेमध्ये व्यस्त होता, मात्र कुटुंबाचं बॅकबोन म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, या सगळ्या प्रचार यंत्रणेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता आम्ही प्रयत्न तर चांगला केला आहे। जसं तुम्ही प्रश्न विचारला की अभ्यास झालेला आहे का, तर नक्कीच सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे। आता आज पेपर आहे आणि खूप चांगल्या मार्काने नक्कीच डॉक्टर सुजय विखे पाटील पास होणार आहेत। मागच्या पेपरमध्ये त्यांनी डिस्टिंक्शनमध्ये आले होते, यंदाचा पेपर कितपत अवघड वाटतोय? यंदा नक्कीच मेरिट घेतील ते, एवढी खात्री आहे आम्हाला, कारण 5 वर्ष खूप कामं केली आहेत आपण आणि लोकांना ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे। देवाकडे काय प्रार्थना केलीच वाटते? हीच प्रार्थना केली आहे की चांगल्या पद्धतीने मतदान घडलं पाहिजे आणि नक्कीच सगळेजण आपल्यासोबत आहेत। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी संपूर्ण विखे कुटुंबीय। या ठिकाणी आम्ही देवाला साकडं घातलेलं आहे, मागच्या वेळेसारखंच यंदा मतदान व्हावं आणि त्यांनी आत्मविश्वास देखील व्यक्त केलेला आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस मतं मिळतीलच, मात्र जास्त मताधिक्याने आमचा विजय देखील होईल। व्हिडिओ सचिन कुबडेसह मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, लोणी।